अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्रामृत यामधील अध्याय 44. चला या दिव्य अशा अध्यायाला, या कथेला श्रवण करूयात. नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, तुमचे भाग्य अति थोर. तुम्ही श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले. तुम्हाला परब्रह्माचे दर्शन घडले आहे. आज तुमच्या कृपेने श्री गुरुचरित्रामृत प्राशन करावायला मिळाले आहे. माझे दैन्य दुःख नाहीसे झाले. सर्व काही लादले. मागे तुम्ही सांगितले होते की श्री गुरु नरसिंह सरस्वती संगमावर राहिले. मग पुढे काय झाले ते मला सांगा ना. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, ऐक, सर्व काही मी तुला सविस्तर सांगतो. एकदा एक मोठी विचित्र घटना घडली. नंदी नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या सर्वांगाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते नाहीसे व्हावे म्हणून तो तुळजापुराला गेला. तेथे त्याने 3 वर्ष तुळजाभवानीची आराधना केली. अनेक व्रत उपवास केले. तेथे त्याला असा आदेश मिळाला की त्याने चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची आराधना करावी. तेही त्याने केले. 7 महिने पुरुषशरणादी व्रत केली. एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. तो गाणगापुरात जा. तेथे मनुष्य वेशधारी त्रयमूर्तींचे अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती आहेत. तेथे तुझा रोग नाहीसा होईल. त्यावर नंदी म्हणाला, हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता. प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली, नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला. मग आता मला मनुष्याकडे का पाठवितेस? तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस, मग तुला रोग का बरे करता येत नाहीत? तुझे देवत्व कळाले मला. मी आता कुठेही जाणार नाही. माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरुष शरण करीत राहणार. दुर्दैव माझे, दुसरे काय? तू मनुष्याकडे जा असे तू कसे म्हणू शकतेस? मी 7 महिने विनाकारण कष्ट सोसले. आता मी मरो किंवा जगो, मी कुठेही जाणार नाही. असे बोलून तो अगदी अट्टहासालाच पेटला. पुन्हा एके दिवशी देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला. देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले, तुम्ही त्या नंदी ब्राह्मणाला मंदिरात राहू देऊ नका, त्याला घालवून द्या. देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी नंदी ब्राह्मणाला देवीचा आदेश सांगितला आणि मंदिरामध्ये राहण्यासाठी मनाई केली. मग तो नंदी ब्राह्मण नाईलाजाने मंदिरातून बाहेर पडत चालत चालत गाणगापुराला आला. तो मठामध्ये आला आणि श्रीगुरूंविषयी चौकशी करू लागला. मठातील शिष्य म्हणाले, श्रीगुरू आता संगमावर आहेत. काल शिवरात्रीचा उपवास होता. आता पारण्यासाठी येथे येतील. तू येथे उभा राहू नकोस, जरा बाजूला उभा राहा. थोड्या वेळाने श्रीगुरू मठामध्ये आले. तेव्हा शिष्यांनी त्यांना सांगितले, सर्वांगाला कुष्ठ झालेला एक ब्राह्मण आला आहे. त्याला आपले दर्शन घ्यावायचे आहे. श्रीगुरू त्याला म्हणाले, आम्हाला माहीत आहे. मनामध्ये संशय धरून तो आला आहे. त्याला मठामध्ये आणा. शिष्यांनी धावतच जाऊन त्या नंदी ब्राह्मणाला मठामध्ये आणले. श्रीगुरूंना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले आणि हात जोडून उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, तो मनामध्ये संशय धरून आला आहेस. जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार, असा संशय धरून तू आला आहेस. हे शब्द ऐकताच तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. श्रीगुरू अंतर्ज्ञानी आहेत. त्यांनी आपल्या मनातले सगळे काही ओळखले. त्या नंदी ब्राह्मणाला पश्चाताप झाला. त्याने श्रीगुरूंपुढे लोटांगण घातले आणि शोक करीत तो म्हणाला, स्वामी मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. मी आपले स्वरूप जाणत नाही. मी आपल्याला शरण आलो आहे स्वामी. मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा. मला आज भाग्यानेच आपले दर्शन घडले. आपल्या दर्शनाने मी पवित्र झालो आहे. आपण भक्तांचा आधार आहात. आपण शरणागत वत्सल आहात. आज आपल्या रूपाने परब्रह्माचे चरण दर्शन झाले. आपण कृपा सागर आहात. भक्तजनांची कामधेनू आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्य वेशाने अवतीर्ण झाला आहात.
प्रभू रामचंद्रांच्या केवळ चरणस्पर्शाने अहिल्याचा दिव्य देह प्राप्त झाला, त्याप्रमाणेच मी आज आपल्या दर्शनाने पावन झालो आहे. स्वामी, विवाहानंतर माझ्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला. ती मला सोडून माहेरी गेली. माझ्या मातापित्यांनी मला घराबाहेर काढले. मी तुळजाभवानीला शरण गेलो. अनेक उपवास केले, खूप कष्ट सोसले, पण काहीही उपयोग झाला नाही. देवीने मला चंदला परमेश्वरीकडे जाण्याची आज्ञा केली, पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही. देवीने मला आपल्याकडे पाठवले, आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला. मला त्या मंदिरातून घालवून देण्यात आले. मी आता आपल्याला शरण आलो आहे. आता मला मारा किंवा तारा, असे हे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे. त्या नंदी ब्राह्मणाच्या त्या बोलण्याने श्रीगुरूंना त्याची दया आली. त्यांनी सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले, याला संगमाभरणी, याच्याकडून संकल्प म्हणून घे. याला षटकुल तीर्थामध्ये स्नान घाला. अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालायला लाव. याची पहिली वस्त्र काढून टाक आणि दुसरी वस्त्र दे. मग याला भोजनासाठी इकडे घेऊन ये. श्रीगुरूंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला. तो नंदी ब्राह्मण संगमामध्ये स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा वर्ण पार बदलून गेला. त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे कोड नाहीसे झाले. त्याचे शरीर अत्यंत सुंदर तेजस्वी दिसू लागले. त्याची जुनी वस्त्र टाकून दिली आणि त्याला नवीन वस्त्र देण्यात आली. त्याची जुनी वस्त्र जिथे टाकली ना, ती जमीन क्षारयुक्त झाली. मग सोमनाथ नंदीला घेऊन मठामध्ये आला. नंदीने श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातले. त्यावेळी त्याचा सुवर्ण देह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी त्या नंदी ब्राह्मणाचे असे लक्षात आले की सर्वांगाचे कोड नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागामध्ये एक लहानसा पांढरा डाग राहिला आहे. तो डाग पाहून तो घाबरला. त्याने तो डाग श्रीगुरूंना दाखविला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू प्रथम मनामध्ये संशय बाळगला होतास, त्यामुळे थोडे कोड शिल्लक राहिले आहेत. आता तू आमच्यावर कवित्व कर, म्हणजे तो डागही नाहीसा होईल. श्रीगुरूंनी असे सांगताच नंदी म्हणाला, पण मला तर लिहिता वाचताही येत नाही, मग मी आपल्याविषयी कवित्व कसे करणार? श्रीगुरू त्याला म्हणाले, तोंड उघडून जीभ बाहेर काढ. आणि त्याने तसे करताच श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या जिभेवर ठेवली आणि त्याच ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले. तो श्रीगुरूंचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी केवळ अज्ञानी, आपली सेवा करण्यास कधी सवडच झाली नाही. मायापाशांनी वेढलेल्या मी संसार सागरामध्ये बुडालो. आपले स्मरणच कधी झाले नाही. मी अनेक योनींमध्ये जन्म घेत घेत मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो, पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्म केले. नाना व्यसने केली, व्यभिचार केला. पुढे वार्धक्य आले, नाना रोग जडले, पण माझ्याकडून सेवा घडली नाही. स्वामी, आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. आपणच या विश्वाचे तारक आहात. मनुष्य वेशधारी आपणच प्रत्यक्ष नारायण आहात. आता माझे रक्षण करा, माझा उद्धार करा. अशा या शब्दामध्ये त्या नंदी ब्राह्मणाने श्रीगुरूंची स्तुती केली. त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने माना डोलावू लागले. त्याने केलेल्या श्रीगुरूंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावर राहिलेला कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला. त्यामुळे त्याला अपार आनंद झाला. तो श्रीगुरूंच्या सेवेमध्ये रंगून गेला. त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली. मग तो नंदी ब्राह्मण श्रीगुरूंची सेवा करतच मठामध्ये राहिला. ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले, नरहरी नावाचा दुसरा एक कवी होता, तो स्वामींचा शिष्य कसा झाला, ती कथा मला सांगा ना. नामधारकाच्या या विनंतीवर सिद्धांनी नरहरीची कथा सांगायला सुरुवात केली. आणि ही दिव्य अशी कथा आपणही श्रवण करूयात ती पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. चला तर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये गुरुचरित्राच्या दिव्य अशा 45व्या अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.